नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोनिक सेक्शन्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 7.2 यातील क्वेश्चन नंबर 11 या क्वेश्चन नंबर 11 मध्ये टोटल सब क्वेश्चन 7 आहेत. तर एक एक करून आपल्याला सॉल्व करायचे आहेत. प्रत्येक ठिकाणी आपल्याला टँजंटचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. येथे आपल्याला इलिप्सचं इक्वेशन दिलेलं आहे आणि एक पॉइंट दिलेला आहे. तर या पॉइंटमधून पास होणाऱ्या टँजंट त्याचं इक्वेशन काय असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इलिप्सचं इक्वेशन आणि पासिंग थ्रू दी पॉइंट. पहा, एखादा इलिप्स असेल, सपोज हे इलिप्स आहे आणि या इलिप्सच्या बाहेर एक पॉइंट आहे. हा पॉइंट सपोज 2 आणि -2 आहे. 2 आणि -2. तर या पॉइंटमधून पास होणाऱ्या दोन टँजंट, ही एक टँजंट असणार आहे. पहा, ही एक टँजंट आणि सपोज ही एक टँजंट या पॉइंटमधून पास होत आहेत. या दोन टँजंट इलिप्सच्या बाहेर पॉइंट आहे, त्या पॉइंटमधून दोन टँजंट पास होतील. तर या दोन टँजंटचं इक्वेशन काय असेल, या टँजंटचं इक्वेशन काय असेल आणि या टँजंटचं इक्वेशन काय असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा, हा जो पॉइंट आहे या दोन्ही पण टँजंटवर आहे, बरोबर आहे. कॉमन पॉइंट आहे या दोन्ही टँजंटला तो. तर यावरून आपल्याला काय करायचं आहे, या टँजंटचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. सोल्युशन, गिवन इक्वेशन ऑफ इलिप्स, given equation of ellipse is, इक्वेशन कसं आहे, x² अपॉन 5 प्लस y² अपॉन 4 इक्वल टू 1. पहा, राईट साईडला इक्वल टू 1 आहे, त्यामुळे आपण कम्पेअर करू. कम्पेअरिंग विथ जनरल फॉर्म x² अपॉन a² प्लस y² अपॉन b² equal to 1, we get a² equal to 5, b² equal to 4. a² equal to 5, b² equal to 4. पहा, a² आणि b² व्हॅल्यू आपण काढून घेतलेले आहेत. हा पॉईंट माहिती आहे आपल्याला, दोन्ही पण टँजंटवर आहे. जर या दोन्ही टँजंटचे आपल्याला स्लोप माहिती झाले, या टँजंटचा स्लोप आणि या टँजंटचा स्लोप, जर आपल्याला स्लोप माहिती झाले तर स्लोप पॉईंट फॉर्म वापरून आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करता येईल. स्लोप कसा काढणार आपण, टँजंटचं इक्वेशन माहिती आहे आपल्याला, वी नो y इक्वल टू mx प्लस और मायनस स्क्वेअर रूटमध्ये a² m² प्लस b², बरोबर आहे. आता आपण काय करू, हा पॉईंट या टँजंटवर आहे, म्हणजे या पॉईंटच्या कोऑर्डिनेटने हे इक्वेशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. a² b² व्हॅल्यू आहेत आपल्याकडे, म्हणजे y आणि x ची आपण व्हॅल्यू या टाकणार. हा x कॉर्डिनेट, हा y कॉर्डिनेट, म्हणजे आपल्याला m मिळेल. म्हणजे m म्हणजे काय, स्लोप मिळेल आपल्याला, बरोबर आहे. आपण आधी स्लोप फाइंड आउट करू. पॉईंट 2 -2 लाईज ऑन टँजंट्स. त्या दोन्ही टँजंटवर हा पॉईंट आहे, टँजंट्स, बरोबर आहे. म्हणजे x कॉर्डिनेट हा घेऊ आपण आणि y कॉर्डिनेट हा घेऊ. या व्हॅल्यू येथे पुट करू आपण, म्हणजे आपल्याला स्लोप मिळेल. देअरफॉर y ची व्हॅल्यू -2 पुट करू इक्वल टू m, x ची व्हॅल्यू 2 पुट करू, 2 प्लस और मायनस स्क्वेअर रूटमध्ये a² ची व्हॅल्यू 5, m² आपल्याला m कॅल्क्युलेट करायचं आहे, त्यामुळे m² आणि प्लस b² ची व्हॅल्यू 4. x, y आणि a² b² ची व्हॅल्यू आपण पुट केलेल्या आहेत. आता हे सॉल्व करू आपण. देअरफॉर हे -2 हे 2m होतील, बरोबर आहे. या साईडला आणले तर -2m होतील आणि इक्वल टू हे प्लस और मायनस स्क्वेअर रूटमध्ये 5m² प्लस 4. पण आपल्याला m ची व्हॅल्यू काढायची आहे. हे स्क्वेअर रूट आपण कॅन्सल करू. त्यासाठी आपण काय करू, दोन्ही साईडला स्क्वेअरिंग करू, किंवा इकडे मायनस कॉमन काढू आपण. मायनस कॉमन काढल्यामुळे हे 2m मायनस आहे ते प्लस होतील, 2m हे -2 आहे ते प्लस होतील, असं लिहिता येईल आपल्याला. येथे मायनस साईन कॉमन काढलेला आहे आणि इक्वल टू हे प्लस और मायनस स्क्वेअर रूटमध्ये 5m² प्लस 4. आता हे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल करण्यासाठी दोन्ही साईडला आपण स्क्वेअरिंग करू. स्क्वेअरिंग बोथ साईड, स्क्वेअरिंग बोथ साईड. मायनसचा स्क्वेअर केला तर प्लस होऊन जाईल, त्यामुळे मायनसचा विचार करायची गरज नाही, किंवा हे मायनस साईन इकडे पास केलं तरी प्लस और मायनसच आहे. म्हणजे याचा स्क्वेअर होईल 2m प्लस 2 याचा स्क्वेअर
दोन टर्म आहेत म्हणजे ब्रॅकेटचा स्क्वेअर, दोन्ही साईडला आपण स्क्वेअरिंग करायचं आहे. पहा प्लसचा स्क्वेअर प्लस होईल, परंतु मायनसचा पण स्क्वेअर प्लस होईल, बरोबर आहे. म्हणजे हे दोन्ही साईन आता विचारात नाही घेतले तरी चालेल. याचं स्क्वेअरिंग केल्यामुळे काय होईल, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होतील, म्हणजे फक्त काय होईल 5m स्क्वेअर प्लस 4 असं लिहू शकतो आपण. दोन्ही साईडला आपण स्क्वेअरिंग केलेली आहे. a प्लस बी होल स्क्वेअर तो फॉर्म्युला अप्लाय करू, एक्सपेन्शन करू आपण, म्हणजे 4m स्क्वेअर होईल. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे 4m स्क्वेअर, दोन टर्मचा मल्टिप्लिकेशन 4m त्याची डबल म्हणजे 8m, दोघांचा मल्टिप्लिकेशन 4m त्याची ट्वाईस 8m, आणि सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 4 इक्वल टू इकडे काय आहे 5m स्क्वेअर प्लस 4, 5m स्क्वेअर प्लस 4, बरोबर आहे. पण आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करू. येथे आपण m स्क्वेअर सर्व टर्म या साईडला आणू, हे मायनस 5m स्क्वेअर होतील, मायनस होतील, प्लस 8m हे मायनस 4 होतील, हे प्लस 4 आहेत, इक्वल टू 0. मायनस 4 प्लस 4 कॅन्सल होतील, देअरफॉर 4m स्क्वेअर मायनस 5m स्क्वेअर म्हणजे मायनस m स्क्वेअर होईल, आणि हे प्लस 8m हे कॅन्सल होतील, प्लस मायनस इक्वल टू 0. येथे मायनस साईन कॉमन काढला आपण तर हे m स्क्वेअर होतील, मायनस 8m होईल, इक्वल टू 0. मायनस कॉमन काढला इकडे पास केला म्हणजे m स्क्वेअर मायनस 8m इक्वल टू 0, बरोबर आहे. पहा इथे m कॉमन काढू आपण, जर m कॉमन काढला आपण तर येथे m मायनस 8 होईल, इक्वल टू 0. देअरफॉर सपोज दोन ब्रॅकेट आहेत त्यांचा मल्टिप्लिकेशन 0 आहे, म्हणजे m ची व्हॅल्यू 0 असेल, और अँड इथे अँड करू आपण कारण दोन लाईन्स आहेत, अँड m मायनस 8 इक्वल टू 0. देअरफॉर स्लोप 0 मिळत आहे, एका लाईनचा स्लोप 0 आहे, अँड m इक्वल टू प्लस 8, दुसऱ्या लाईनचा स्लोप 8 येत आहे, बरोबर आहे. या पॉईंटमधून पास होणाऱ्या दोन टँजंटचे स्लोप हे आहेत. पॉईंट माहिती आहे आणि स्लोप पण माहिती आहे, तर आपल्याला टँजंटचं इक्वेशन काढण्यासाठी स्लोप पॉईंट फॉर्म अप्लाय करू आपण. येथे लिहिणार इक्वेशन्स ऑफ रिक्वायर्ड टँजंट्स, ज्या दोन टँजंटचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे त्या टँजंटचे इक्वेशन बाय स्लोप पॉईंट फॉर्म आर. फॉर्म्युला कसा आहे, y मायनस y1 इक्वल टू m टाइम्स x मायनस x1, हा स्लोप पॉईंट फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. आता आपण काय करू, पहा येथे y1 आणि x1 म्हणजे कोणत्या व्हॅल्यू घेणार आपण, पॉईंटचे कोऑर्डिनेट. ही x1 ची व्हॅल्यू आहे आणि ही y1 ची व्हॅल्यू आहे, x1 आणि y1 येथे व्हॅल्यू घेणार. y आणि x असाच राहू द्यावा लागेल आपल्याला, हा y आणि x, कारण इक्वेशन तयार करायचं आहे. स्लोप आपण 0 आणि 8 पुट करू आपण, म्हणजे दोन आपल्याला लाईन्स मिळतील, बरोबर आहे. एकदा 0 पुट करू m ची व्हॅल्यू, एकदा 8 पुट करू आपण, y1 आणि x1 या व्हॅल्यू पुट करू आपण पॉईंटचे कोऑर्डिनेट. y मायनस y1 म्हणजे -2, इथे -2, हे मायनस आणि y1 ची व्हॅल्यू -2 आहे, इक्वल टू m इथे 0 घेऊ आपण, आणि x मायनस x1 म्हणजे 2, 0 इंटू हा ब्रॅकेट, हे 0 होऊन जातील, म्हणजे y प्लस मायनस मायनस प्लस 2 इक्वल टू 0. हे एक इक्वेशन मिळेल आपल्याला लाईनचं, बरोबर आहे. आता आपण काय करू, y1 आणि x1 याची व्हॅल्यू घेणार, परंतु स्लोपची व्हॅल्यू ही घेऊ आपण. दुसरं इक्वेशन काय मिळेल, y मायनस y1 म्हणजे -2 इक्वल टू स्लोप आता 8 घेणार, 0 ऐवजी 8, x मायनस x1 ची व्हॅल्यू 2. इथे x कॅन्सल झालेला आहे कारण 0 ने मल्टिप्लाय केलेला आहे, परंतु येथे x कॅन्सल होणार नाही. हे y प्लस 2 होतील, इक्वल टू 8x, 8 ने मल्टिप्लाय करू -16. 8x आधी x ची टर्म लिहू आपण, नंतर y इकडे आणला तर -y होईल, बरोबर आहे. आधी x ची टर्म लिहिणार, नंतर y ची, नंतर कॉन्स्टंट म्हणजे -18 होतील, इक्वल टू 0. याप्रमाणे लिहिता येईल आपल्याला हे दुसरं इक्वेशन.
सर्व टर्म एका साईडला घेऊन इक्वल टू 0 दाखवलेलं आहे. हे एक इक्वेशन आणि हे एक इक्वेशन. पहा पुढे लिहा, दीज आर दी रिक्वायर्ड इक्वेशन्स ऑफ टँजंट्स. नेक्स्ट सब क्वेश्चन सेकंड, इलिप्सचं इक्वेशन आहे आणि एक पॉईंट आहे. तर या पॉईंटमधून पास होणाऱ्या टँजंटचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा इकडे फक्त 1 नाही आहे. 1 येण्यासाठी आपण 28ने डिवाइड करू इक्वेशनला. सोल्युशन, गिवन इक्वेशन ऑफ इलिप्स इज 4x स्क्वेअर प्लस 7y स्क्वेअर इक्वल टू 28. पहा याला कसं करता येईल आपल्याला, इकडे 1 पाहिजे, 28ने डिवाइड करू आपण, म्हणजे 4x स्क्वेअर अपॉन 28 प्रत्येक टर्मला डिवाइड करू. 7y स्क्वेअर म्हणजे इक्वेशनला 28ने डिवाइड करू आपण. 28 अपॉन 28 होतील, बरोबर आहे. 4ने हे 7 होतील, 7ने हे 4 होतील आणि कॅन्सल होईल 1. म्हणजे काय मिळेल आपल्याला, x स्क्वेअर अपॉन 7 प्लस y स्क्वेअर अपॉन 4, बरोबर आहे, इक्वल टू 1. हेच इक्वेशन आपण या फॉर्ममध्ये लिहिणार आहोत, कारण कम्पेअर करण्यासाठी. इथे लिहिणार दॅट इज x स्क्वेअर अपॉन 7 प्लस, स्पेस कमी असल्यामुळे आपण स्टेप्स कमी करत आहोत, इक्वल टू 1. बरोबर आहे. हे इक्वेशन म्हणजेच हे इक्वेशन, कारण राईट साईडला 1 पाहिजे आपल्याला. आता कम्पेअर करू हे इक्वेशन. comparing with x square upon a square plus y square upon b square equal to 1 we get. आधी a square आणि b square ची व्हॅल्यू काढून घेऊ आपण. a square 7 आणि b square 4. या पॉईंटमधून पास होणाऱ्या 2 टँजंट, तर त्याचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे हा कोऑर्डिनेट आपण x घेणार, हा y घेणार आपण. टँजंटच्या इक्वेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. वी नो y इक्वल टू mx प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूटमध्ये a स्क्वेअर m स्क्वेअर आणि प्लस b स्क्वेअर. इथे a स्क्वेअर b स्क्वेअर या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत. y आणि x हे कोऑर्डिनेट घेऊ आपण, कारण पॉईंट त्या टँजंटवर आहे. म्हणजे आपल्याला काय मिळेल, mची व्हॅल्यू मिळेल, म्हणजे स्लोप मिळेल, बरोबर आहे. यावरून आपण स्लोप कॅल्क्युलेट करू. पॉईंट 3 - 2 लाईज ऑन टँजंट्स. म्हणजे ही व्हॅल्यू x घेऊ, ही व्हॅल्यू y घेऊ, ही व्हॅल्यू x, ही व्हॅल्यू y. येथे पुट करू आपण. a स्क्वेअर b स्क्वेअर व्हॅल्यू माहिती आहेत, म्हणजे यावरून आपल्याला स्लोप मिळेल. देअरफॉर y ची व्हॅल्यू -2 इक्वल टू, स्लोप आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे आणि x ची व्हॅल्यू 3, बरोबर आहे. स्लोप काढायचा आहे आणि x ची व्हॅल्यू 3 प्लस ऑर मायनस a स्क्वेअरची व्हॅल्यू 7 m स्क्वेअर आणि प्लस b स्क्वेअर 4. यावरून आपल्याला स्लोप मिळेल, म्हणजे mची व्हॅल्यू मिळणार आहे. हे -2 हे या साईडला आणू, -3m होतील, इक्वल टू प्लस ऑर मायनस 7m स्क्वेअर प्लस 4. पहा इकडे मायनस साईन कॉमन काढू. मायनस साईन कॉमन काढला तर हे 3m प्लसमध्ये होतील आणि हे मायनसचे प्लस होतील, बरोबर आहे. मायनस साईन आपण कॉमन काढलेला आहे आणि इकडे पास केला तर इकडे प्लस मायनस आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. मायनस विचारात नाही घेतला तरी चालेल, कारण स्क्वेअरिंग करताना पुन्हा प्लस होणारच आहे. इकडे प्लस ऑर मायनस 7m स्क्वेअर प्लस 4. आता आपण काय करू, स्क्वेअरिंग करू बोथ साईड, कारण स्क्वेअर रूट साईन कॅन्सल करायचं आहे, कारण mची व्हॅल्यू काढायची आपल्याला. स्क्वेअरिंग बोथ साईड. 3m + 2 याचाही स्क्वेअर होईल, परंतु इकडे स्क्वेअरिंग केल्यामुळे मायनसचा पण स्क्वेअर प्लस होईल, म्हणजे हे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल. 7m स्क्वेअर प्लस 4च होईल, बरोबर आहे. या साईडची स्क्वेअरिंग फक्त एवढी येणार आहे आणि इकडे आपल्याला एक्सपान्शन करायचं आहे. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर 9m स्क्वेअर, देअरफॉर प्लस 6m त्याची डबल 12m. दोघांचा मल्टिप्लिकेशन 6m त्याची डबल 12m आणि सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस 4 इक्वल टू 7m स्क्वेअर प्लस 4. 7m स्क्वेअर प्लस 4. पहा इक्वेशनच्या दोन्ही साईडला प्लस प्लस 4 आहेत, कॅन्सल होतील.
हे 9m², हे या साईडला आणलो, 7m² या साईडला आणले तर -7m², हे +12m = 0. बरोबर आहे. 9 - 7 म्हणजे 2m² +12m = 0. इथे कॉमन काय निघेल? कॉमन 2 आणि m निघेल, म्हणजे इथे m राहील आणि इथे 6 राहतील. बरोबर आहे. m कॅन्सल होतील, 2 ने 6 होतील, = 0. यावरून आपण काय लिहिणार? 2m ची व्हॅल्यू, सपोज हा एक ब्रॅकेट आहे, हा एक ब्रॅकेट आहे, 2m = 0 अँड m + 6 = 0. देअरफॉर m = 0/2 म्हणजे 0 होईल अँड m = -6. पहा, दोन स्लोप आपल्याला मिळत आहेत. स्लोप माहिती आहे, पॉईंट माहिती आहे. आता स्लोप पॉईंट फॉर्मसाठी हा x1 घेऊ आपण, हा y1 घेऊ. त्या दोन टँजंटचे हे दोन स्लोप आहेत. आता रिक्वायर्ड इक्वेशन्स ऑफ टँजंट्स बाय स्लोप पॉईंट फॉर्म. स्लोप माहिती आहे आणि त्या लाईनवरचा पॉईंट पण माहिती आहे आपल्याला, कोऑर्डिनेट. स्लोप पॉईंट फॉर्म. तर टँजंटचं इक्वेशन y - y1 = m टाइम्स x - x1. बरोबर आहे. देअरफॉर दोन इक्वेशन मिळतील आपल्याला, कारण दोन स्लोप आहेत. y मायनस, आपल्याला टँजंटचं इक्वेशन काढायचं आहे, त्यामुळे y आणि x यांची व्हॅल्यू कोणत्याच पुट करायचे नाही, फक्त y1 आणि x1. तर पॉईंटचे कोऑर्डिनेट y1चा कोऑर्डिनेट -2 = स्लोप आता 0 घेऊ आपण, आणि x - x1 ची व्हॅल्यू 3 आहे. हे 0 इंटू ब्रॅकेट म्हणजे 0 होतील, हे y + 2 होईल = 0. 0 इंटू हा ब्रॅकेट म्हणजे 0 होईल. हे एक आपल्याला इक्वेशन मिळेल. आता ही व्हॅल्यू घेऊ आपण, m ची व्हॅल्यू -6. येथे पुट करू आपण. y1 ची व्हॅल्यू -2 आणि m ची व्हॅल्यू आता घेणार. या इक्वेशनमध्ये आपण व्हॅल्यू पुट करत आहोत, फक्त स्लोप चेंज होईल, बाकी सर्व ॲज इट इज. m ची व्हॅल्यू -6 आणि x -3. देअरफॉर y + 2 होतील = हे -6 ने मल्टिप्लाय करू, -6x आणि +18 होतील. हे 6x या साईडला आणले तर +6x होतील, या साईडचे +y हे या साईडला येतील तर मायनस होतील 18 म्हणजे -16 = 0. हे दुसरं इक्वेशन. नेक्स्ट सब क्वेश्चन 3, इलिप्सचं इक्वेशन दिलेलं आहे आणि पॉईंट दिलेला आहे. या पॉईंटमधून पास होणाऱ्या टँजंटचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. या पॉईंटमधून इलिप्सच्या बाहेर पॉईंट आहे, त्यामुळे दोन टँजंट पास होतील, तर त्या टँजंटचं इक्वेशन काय असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सोल्युशन. गिवन इक्वेशन ऑफ इलिप्स इज 2x² + y² = 6. राईट साईडला 1 पाहिजे. 1 कधी येईल? जर 6 ने डिवाइड केलं तर प्रत्येक टर्मला 6 ने डिवाइड करू आपण. +y² 6 म्हणजे 6/6. हे 2 ने पुन्हा डिवाइड होतील 6, हे 3 होईल, म्हणजे x² 3 + y² 6 हे कॅन्सल होतील 1. हेच इक्वेशन आपण या फॉर्ममध्ये लिहिणार आहोत. दॅट इज x² 3 + y² 6 = 1. Comparing with general form. Comparing with x² a² + y² b² = 1, we get a² = 3 आणि b² = 6. आता पॉईंट हा या टँजंटवर आहे, बरोबर आहे. पॉईंट 2 आणि 1 लाईज ऑन टँजंट्स. वी नो टँजंटचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे. वी नो y =
एम एक्स प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर एम स्क्वेअर आणि प्लस बी स्क्वेअर. वायची व्हॅल्यू आपण ही घेणार कारण आपल्याला स्लोप फाइंड आउट करायचा आधी, कारण स्लोप पॉईंट माहिती आहे, स्लोप माहिती करून घेऊ आपण. त्यासाठी येथे एक्सची व्हॅल्यू ही पुट करणार आणि वायची व्हॅल्यू ही पुट करणार. ए स्क्वेअर बी स्क्वेअर व्हॅल्यू माहिती आहेत म्हणजे फक्त आपल्याला एमची व्हॅल्यू मिळणार आहे. बरोबर आहे. वायची व्हॅल्यू 1 पुट करणार इक्वल टू स्लोप काढायचा आहे एम आणि एक्सची व्हॅल्यू 2 पुट करणार. एम इंटू 2 म्हणजे 2m लिहू आपण येथे. एक्सची व्हॅल्यू इथे पुट केली प्लस ऑर मायनस ए स्क्वेअरची व्हॅल्यू 3 एम स्क्वेअर एमची व्हॅल्यू काढायची आहे आणि प्लस बी स्क्वेअरची व्हॅल्यू 6. देअरफॉर हे 2m या साईडला आणू म्हणजे 1 मायनस 2m होतील इक्वल टू प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूटमध्ये 3m स्क्वेअर आणि प्लस 6. पहा स्क्वेअरिंग करू बोथ साईड. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. देअरफॉर म्हणजे 1 मायनस 2m याचाही स्क्वेअर इक्वल टू प्लस मायनसचा स्क्वेअर प्लस होईल त्यामुळे हे साईन नाही लिहिलं तरी चालेल. इकडे काय होईल स्क्वेअरिंग केल्यामुळे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतील याप्रमाणे. देअरफॉर 1 हे दोघांचा मल्टिप्लिकेशन 2m त्याची डबल म्हणजे मायनस 4m होतील आणि प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 4m स्क्वेअर होईल इक्वल टू 3m स्क्वेअर आणि प्लस 6. सर्व टर्म एका साईडला आणू आपण. हे 4m स्क्वेअर हे 3m स्क्वेअर या साईडला आणले तर फक्त m स्क्वेअर राहतील. बरोबर आहे. हे इकडे आणले तर m स्क्वेअर राहील. मायनस 4m या साईडचे ॲज इट इज आणि हे 6 या साईडला आणले तर मायनस 6 होतील. मायनस 6 प्लस 1 म्हणजे मायनस 5 इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालेलं आहे. फॅक्टर काढू आपण. -5 मल्टिप्लिकेशन पाहिजे आपल्याला. 2 नंबर असे फाइंड आउट करायचे आहेत की -4 ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आली पाहिजे. म्हणजे 5 आणि 1 -5 प्लस 1 घेऊ आपण. -5 प्लस 1 म्हणजे -4 दोघांचा मल्टिप्लिकेशन -5. बरोबर आहे. म्हणजे फॅक्टर काय मिळतील m-5 एक फॅक्टर आणि दुसरा फॅक्टर m+1. m-5 m+1 इक्वल टू 0. बरोबर आहे. देअरफॉर m-5 इक्वल टू 0 अँड m+1 इक्वल टू 0. देअरफॉर m इक्वल टू +5 अँड m इक्वल टू -1. हे दोन स्लोप आपल्याला मिळत आहेत. पॉईंट पण माहिती आहे आपल्याला. देअरफॉर इक्वेशन्स ऑफ tangents बाय स्लोप पॉइंट फॉर्म आर y मायनस y1 इक्वल टू m x मायनस x1. देअरफॉर आता y1 आणि x1 पॉईंटचे कोऑर्डिनेट घेणार आपण. हा x1 आणि हा y1. स्लोप माहिती आहे. एकदा 5 घेऊ एकदा -1 घेऊ. y मायनस y1 म्हणजे 1 इक्वल टू स्लोप एकदा 5 घेणार आपण आणि x1 म्हणजे 2 घेणार. ही एक टँजंट असणार आहे. दुसरी टँजंट y -1 इक्वल टू फक्त स्लोप चेंज होईल. इथे -1 आणि इथे x -2. बरोबर आहे. म्हणजे y -1 इक्वल टू 5ने मल्टिप्लाय करू 5x -10. सर्व टर्म एका साईडला आणू आपण. म्हणजे -5x हे प्लस y -1 आणि हे +10 होतील इक्वल टू 0. बरोबर आहे. -5x प्लस y 10 - 1 +9 इक्वल टू 0. प्रत्येकाचा साईन चेंज करू कारण इकडे 0 आहे म्हणजे x पॉझिटिव्ह होईल आपला. प्रत्येकाचं साईन चेंज करू. मायनस कॉमन काढू इकडे पास करू. हे 5x होतील हे -y होतील हे -9 होतील इक्वल टू 0. मायनस साईन कॉमन काढला आपण आणि इकडे पास केलं. इकडे 0च आहे. हे आपलं इक्वेशन मिळणार आहे टँजंटचं. आता हे सॉल्व करू. y -1 इक्वल मायनसने मल्टिप्लाय करू म्हणजे -x -2 हा x
सर्व टर्म या साईडला आणू. एक्स हे प्लस वाय -1 हे -2 होतील इक्वल टू 0. देअरफॉर एक्स प्लस वाय हे -3 होतील इक्वल टू 0. हे दुसरं इक्वेशन. नेक्स्ट सब क्वेश्चन 4. येथे आपल्याला टँजंटचे इक्वेशन फाइंड आउट करायचे आहेत. इलिप्सचं इक्वेशन दिलेलं आहे आणि त्या टँजंट या लाईनला पॅरलल आहेत हे आपल्याला दिलेलं आहे. सपोज इलिप्स याप्रमाणे इलिप्स आहे आणि ही लाईन दिलेली आहे आपल्याला. ही लाईन सपोज ही लाईन आहे. ही लाईन कशी आहे? इलिप्सच्या बाहेर आहे. तिचं इक्वेशन हे आहे 2x + 3y - 5 इक्वल टू 0. हे या लाईनचं इक्वेशन आहे आणि या लाईनला पॅरलल असणाऱ्या दोन टँजंट त्याचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. या लाईनला पॅरलल सपोज ही लाईन आहे. ही टँजंट काढली आपण. ही एक टँजंट आणि दुसरी एक टँजंट सपोज ही एक टँजंट. ह्या तीनही लाईन एकमेकांना पॅरलल आहेत. तर या टँजंटचे आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचे आहेत. या लाईनचा जो स्लोप असेल तोच या लाईनचा स्लोप असणार आहे कारण पॅरलल लाईनचे स्लोप इक्वल असतात हे लक्षात राहू द्या. म्हणजे हा स्लोप आपल्याला काढता येईल. ही लाईन आहे. या लाईनचा स्लोप कसा काढता येईल? 2x + 3y - 5 इक्वल टू 0. या लाईनचा स्लोप काढायचा असेल तर -a/b हा फॉर्म्युला आहे. ए म्हणजे काय? एक्सचा कोइफिशियंट आणि बी म्हणजे काय? वायचा कोइफिशियंट. एक्सचा कोइफिशियंट 2 आहे आणि वायचा कोइफिशियंट 3 आहे. म्हणजे या लाईनचा स्लोप किती आहे? -2/3. आता या लाईनचा स्लोप -2/3 आहे म्हणजे हा पण स्लोप किती आहे? -2/3. हा पण स्लोप -2/3 कारण पॅरलल आहेत, स्लोप इक्वल असतात. या लाईनचा स्लोप जो असेल तोच या टँजंटचा स्लोप असणार आहे कारण त्या टँजंट त्या लाईनला पॅरलल आहेत. सोल्युशन. आधी a² b² व्हॅल्यू काढून घेऊ आपण. गिवन इक्वेशन ऑफ इलिप्स इज इक्वेशन आहे x² + 4y² इक्वल टू 9. हे इलिप्सचं इक्वेशन आहे. तर हे कम्पेअर करण्यासाठी आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. 9ने डिवाइड करू म्हणजे राईट साईडला 1 मिळेल आपल्याला. देअरफॉर x² + 4/9 म्हणजे y² डिनोमिनेटर आपल्याला काय घ्यायचं आहे? हे 9/4 होईल असं आपल्याला लिहिता येईल. हा 4 वर जाईल मल्टिप्लिकेशनमध्ये. यालाच आपण असं लिहू शकतो. बरोबर आहे. हे कॅन्सल होतील इक्वल टू 1. म्हणजे हेच इक्वेशन आपण या फॉर्ममध्ये लिहिणार. इथे लिहिणार दॅट इज x² + y² 9/4 म्हणजे b² ची व्हॅल्यू किती आहे? 9/4 इक्वल टू 1. comparing with इलिप्सचा जनरल फॉर्म. comparing with x² a² plus y² b² equal to 1 we get a² equal to 9 आणि b² equal to 9/4. ही लाईन आपल्याला दिलेली आहे. त्या लाईनचा स्लोप काढू आपण. स्लोप ऑफ गिवन लाईन कोणती आहे? 2x + 3y - 5 इक्वल टू 0. त्या लाईनचा स्लोप किती असेल? इज -a/b. ए म्हणजे एक्सचा कोइफिशियंट आणि बी म्हणजे -x कोइफिशियंट आणि अपॉन y कोइफिशियंट. हे लक्षात राहू द्या. म्हणजे -xचा कोइफिशियंट 2 आणि yचा कोइफिशियंट 3 म्हणजे -2/3 म्हणजे m इक्वल टू -2/3. परंतु ही लाईन पॅरलल आहे टँजंटला त्यामुळे टँजंटचा पण स्लोप किती आहे? तेवढाच आहे. सिन्स गिवन लाईन parallel to tangents, therefore slope of tangents त्यामुळे त्या टँजंटचा स्लोप पण किती आहे? इज
m इक्वल टू -2/3. आता स्लोप माहिती आहे आपल्याला, a² b² व्हॅल्यू पण माहिती आहेत. फॉर्म्युला अप्लाय करू आपण. येथे स्लोप पॉईंट फॉर्म वापरायची गरज नाही कारण पॉईंट माहिती नाही आपल्याला. स्लोप माहिती आहे, a² b² व्हॅल्यू माहिती आहेत. आता जनरल फॉर्म्युला वी नो y इक्वल टू mx प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूटमध्ये a² m² प्लस b². व्हॅल्यू पुट करू. y आणि x चे व्हॅल्यू पुट करायचे नाही कारण टँजंटचं इक्वेशन काढायचं आपल्याला. म्हणजे y फक्त स्लोप पुट करू. स्लोप आहे -2/3. -2/3 हा x प्लस ऑर मायनस a² ची व्हॅल्यू 9, m², m ची व्हॅल्यू ही आहे, याचा स्क्वेअर म्हणजे 4/9 होईल. डायरेक्ट व्हॅल्यू लिहिलेली आहे. आणि प्लस b² ची व्हॅल्यू 9/4. देअरफॉर y इक्वल टू हे -2x/3 लिहिता येईल आणि प्लस ऑर मायनस हे 9 आणि हे 9 कॅन्सल होतील. 4 प्लस 9/4. 9/4. 4 प्लस हे 4 राहतील इथे. 4 आणि प्लस 9/4 बरोबर आहे. सॉल्व करू. देअरफॉर y इक्वल टू -2x/3 प्लस ऑर मायनस हे कॅल्क्युलेशन करू. हे ॲडिशन करायचे आपल्याला. ॲडिशन कशी करणार? 4 प्लस 9/4 आहेत. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 16 प्लस 9 होतील आणि /4 हे 25 होतील आणि /4. हे कॅल्क्युलेशन काय येणार आहे? 25/4 स्क्वेअर रूटमध्ये 25/4. देअरफॉर y इक्वल टू -2x/3 हे प्लस ऑर मायनस 25चं स्क्वेअर रूट 5 आणि 4चं स्क्वेअर रूट 2 बरोबर आहे. 3 आणि 2 या दोघांचा मल्टिप्लिकेशन 6 होईल बरोबर आहे. आपण काय करू? 6ने मल्टिप्लाय करू दोन्ही साईडला. 6ने मल्टिप्लाय केल्यामुळे काय होईल? हे 3 पण कॅन्सल होतील, हे 2 पण कॅन्सल होतील. येथे लिहिणार मल्टिप्लाय बाय 6 बोथ साईड्स. 6ने मल्टिप्लाय करू म्हणजे हे 6y होतील इक्वल टू 6ने मल्टिप्लाय केल्यामुळे -2x/3 आहेत. येथे 6ने मल्टिप्लाय करू. प्रत्येक टर्मला 6ने मल्टिप्लाय करायचं आहे. हे 3ने पुन्हा हे 6 कॅन्सल होतील म्हणजे -2 × 2 -4x होईल. हे -4x हे प्लस ऑर मायनस 6ने मल्टिप्लाय केल्यामुळे 5/2 याला 6ने मल्टिप्लाय करू म्हणजे 3. 5 × 3 15 होतील. येथे 6ने मल्टिप्लाय केल्यामुळे 15 होतील. आता एका साईडला आणू आपण. देअरफॉर प्लस ऑर मायनस इकडेच राहू देऊ आपण या दोन टर्म. हे -4x या साईडला आणले तर +4x होतील. इकडे +6y आहेत. +6y इक्वल टू प्लस ऑर मायनस 15. प्लस ऑर मायनस एक प्लस असेल एक मायनस असेल म्हणजे हे दोन इक्वेशन आपल्याला मिळणार आहेत. तुम्ही असंही लिहू शकता 4x 6y इक्वल टू 15 आणि दुसरं इक्वेशन 4x + 6y इक्वल टू -15 किंवा हे इकडे आणा +15 इक्वल टू 0 किंवा हे इकडे आणा -15 इक्वल टू 0 असे दोन लिहिता येतील किंवा असं लिहिलं तरी चालेल. टेक्स्टबुकमध्ये याप्रमाणे आन्सर आहे. These are the equations of required tangents. Next, सब क्वेश्चन 5 इलिप्सचं इक्वेशन दिलेलं आहे. दोन टँजंटचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे आणि त्या दोन टँजंट या लाईनला पॅरलल आहेत. या लाईनचा जो स्लोप असेल तोच त्या टँजंटचा स्लोप असणार आहे. क्वेश्चन नंबर 4 प्रमाणेच आहे हा क्वेश्चन. गिवन इक्वेशन ऑफ इलिप्स x² / 25 + y² / 4 = 1. Comparing with x² / a² plus y² / b² = 1, we get a² = 25, b² = 4. ही लाईन आपल्याला दिलेली आहे, तिचा स्लोप काढून घेऊ आपण. स्लोप ऑफ गिवन लाईन
गिवन लाईनचं इक्वेशन कसं आहे, x + y + 1 = 0 इज, त्या लाईनचा स्लोप काय होईल, एक्सचा कोएफिशियंट, वायचा कोएफिशियंट आणि मायनस साईन. मायनस एक्सचा कोएफिशियंट येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, आणि वायचा कोएफिशियंट येथे काहीच नंबर नाही म्हणजे 1 आहे. -1/1 म्हणजे काय, -1. म्हणजे स्लोप किती आहे, -1. या लाईनचा स्लोप -1 आहे, परंतु ही लाईन त्या टँजंटला पॅरलल आहे. ज्या टँजंटचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे त्या टँजंटला ही लाईन पॅरलल आहे. म्हणजे त्या टँजंटचा पण स्लोप किती आहे, एवढाच आहे, कारण पॅरलल लाईनचा स्लोप इक्वल असतो. इथे लिहिणार सिन्स गिवन लाईन इज पॅरलल टू दी रिक्वायर्ड टँजंट्स किंवा टँजंट्स. Therefore slope of tangents is, त्या दोन्ही टँजंटचा स्लोप किती आहे, -1. म्हणजे m = -1, म्हणजे स्लोपची व्हॅल्यू m = -1. आता इक्वेशन ऑफ टँजंट हॅविंग स्लोप m, स्लोपच्या फॉर्ममध्ये इक्वेशन हॅविंग स्लोप m टू दी इलिप्स. पहा, इलिप्सला टँजंट आणि स्लोप माहिती आहे, तर फॉर्म्युला कसा आहे, y = mx ± √a² m² आणि +b². Therefore y = स्लोप किती घेणार आपण, -1, बरोबर आहे. -1 इंटू x ± √a² ची व्हॅल्यू 25, स्लोपचा स्क्वेअर म्हणजे +1 होईल. हे 25 -1चा स्क्वेअर +1 आणि +b² ची व्हॅल्यू 4. y = -1 इंटू x -x, हे ±25 + 4 म्हणजे 29. Therefore हा -x या साईडला आणला तर +x, इकडे +y = इकडे काय राहील, ±√29. या साईडला ±√29. दोन टँजंटचं इक्वेशन हे असणार आहे, एकदा प्लस एकदा मायनस. पहा, पुढे एक सेंटेन्स लिहा, दीज आर दी इक्वेशन्स ऑफ रिक्वायर्ड टँजंट्स. नेक्स्ट सब क्वेश्चन 6, फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट. आपल्याला टँजंटचे इक्वेशन फाइंड आउट करायचे आहेत. दोन टँजंटचे इक्वेशन फाइंड आउट करायचे आहेत. इलिप्सचं इक्वेशन हे दिलेलं आहे आणि त्या टँजंट या लाईनला परपेंडिक्युलर आहेत. हा जो सिम्बॉल आहे परपेंडिक्युलर, या सिम्बॉलला काय म्हणतात, परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर वर्ड न लिहिता येथे सिम्बॉल काढलेला आहे. पहा, क्वेश्चन नंबर 4 आणि 5 मध्ये आपल्याला एक लाईन दिलेली होती, तर त्यावेळी आपण टँजंटचं इक्वेशन काढलेलं आहे, परंतु ती लाईन त्या टँजंटला पॅरलल होती. पहा, पॅरलल लाईन असतील तर त्यांचे स्लोप इक्वल असतात. आता ह्या दोन पॅरलल लाईन आहेत, यांचे स्लोप इक्वल असतात. म्हणजे या लाईनचा स्लोप m1 असेल, या लाईनचा स्लोप m2 असेल, तर m1 = m2, कारण पॅरलल आहेत. ही लाईन आणि ही लाईन पॅरलल असल्यामुळे यांचे स्लोप इक्वल असतात. पहा, लक्षात राहू द्या, लाईन जर पॅरलल असतील तर त्यांचे स्लोप इक्वल असतात आणि लाईन जर परपेंडिक्युलर असतील, आता ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे, बरोबर आहे. आता ह्या परपेंडिक्युलर लाईन आहेत, ही लाईन या लाईनला परपेंडिक्युलर आहे. मग हिचा स्लोप जर m1 असेल, हिचा m2 असेल, तर या दोन लाईनच्या स्लोपचा मल्टिप्लिकेशन किती असतो, -1 असतो. म्हणजे एक स्लोप दुसऱ्या स्लोपच्या कसा असतो, रेसिप्रोकलमध्ये, परंतु निगेटिव्ह साईनमध्ये असतो, म्हणजे अपोजिट साईनमध्ये. सपोज या लाईनचा स्लोप 5 आहे, या लाईनचा स्लोप किती येणार आहे, -1/5 येईल. या लाईनचा स्लोप 5 आहे, तर या लाईनचा स्लोप काय होईल, इकडे 5 पास होतील, बरोबर आहे. एका लाईनचा स्लोप 3 आहे, हिला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचा स्लोप काय होईल, या 3चा रेसिप्रोकल 1/3, परंतु साईन मायनस लागेल. सपोज -5 स्लोप आहे, तर परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचा स्लोप काय होईल, मायनसचे अपोजिट +1/5 रेसिप्रोकल.
किंवा हे लक्षात राहू द्या, दोन स्लोपचा मल्टिप्लिकेशन किती असतो? -1 असतो. एक स्लोप माहिती असेल तर दुसरा काढता येतो आपल्याला. या लाईनचा स्लोप काय असणार आहे? 3x + 2y प्लस काही टेक्स्टबुकमध्ये इथे y आहे, परंतु इथे कॉन्स्टंट असायला पाहिजे. इथे 1 घेतला तरी चालेल, 2, 3 कोणताही नंबर घेतला तरी चालेल, कारण त्याचं काही काम नाही आपल्याला. स्लोप काय मिळेल आपल्याला? -a/b. a म्हणजे एक्सचा कोइफिशियंट, तो किती आहे? मायनस ॲज इट इज. एक्सचा कोइफिशियंट 3 आहे आणि वायचा कोइफिशियंट येथे 2 आहे. म्हणजे या लाईनचा स्लोप किती आहे? -3/2. हिला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचा स्लोप काय होईल? पहा, सपोज हा स्लोप म्हणजे हा स्लोप -3/2. हिला परपेंडिक्युलर असणारी लाईन सपोज तिचा स्लोप m1 आहे, इक्वल टू -1. दोघांचा मल्टिप्लिकेशन -1 असतो. म्हणजे m1 ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला? -2. हे मायनस प्लस होतील आणि 3. याचे अपोजिट साईन येईल आणि रेसिप्रोकल होईल. बरोबर आहे? याप्रमाणे. म्हणजे यावरून आपल्याला त्या टँजंटचा स्लोप काढता येईल. सोल्युशन. गिवन इक्वेशन ऑफ इलिप्स इज 5x² + 9y² = 45 = 1 पाहिजे. त्यासाठी आपण काय करू? 45 ने डिवाइड करू प्रत्येक टर्मला. म्हणजे 5x² / 45 + 9y² / 45 = 45/45. हे कॅन्सल होतील, इकडे 1 मिळेल आपल्याला. बरोबर आहे? 5 ने कॅन्सल करू, हे 9 होतील, 9 ने हे 5 होतील. म्हणजे x² / 9 + y² / 5 = 1. याच इक्वेशनला आपण कसं लिहिणार? दॅट इज x² / 9 + y² / 5 = 1. कम्पेअर करण्यासाठी आपण याप्रमाणे कन्वर्ट केलेलं आहे. कंपेअरिंग विथ x² / a² + y² / b² = 1. वी गेट. आपल्याला काय मिळेल? a² = 9, b² = 5. a² = 9, b² = 5. पहा, स्लोप ऑफ गिवन लाईन कशी आहे? 3x + 2y + 1 = 0. या लाईनचा स्लोप काय असेल? इज -a/b मायनस एक्सचा कोइफिशियंट 3 अपॉन वायचा कोइफिशियंट 2. since given line is perpendicular, पूर्ण वर्ड लिहा किंवा असा सिम्बॉल काढा, perpendicular to the tangents. Therefore slope of tangents. ज्या दोन टँजंटचे आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचे आहेत त्या दोन टँजंट या लाईनला परपेंडिक्युलर आहेत. देअरफॉर स्लोप ऑफ टँजंट्स इज m = याचा रेसिप्रोकल, परंतु अपोजिट साईन येथे मायनस आहे, प्लस घेणार आपण. याचा रेसिप्रोकल 2/3, कारण दोन स्लोपचा मल्टिप्लिकेशन -1 असतो. बरोबर आहे? या दोघांचा मल्टिप्लिकेशन केला आपण तर तो -1 येणार आहे. आता देअरफॉर इक्वेशन्स ऑफ रिक्वायर्ड टँजंट्स आर फॉर्म्युला y = mx + or minus a² m² + b². व्हॅल्यू पुट करू आपण. स्लोप a² आणि b² व्हॅल्यू पुट करू. वी गेट देअरफॉर y = टँजंटचा स्लोप 2/3 x + or minus a² ची व्हॅल्यू आहे 9,
इंटू एम स्क्वेअर म्हणजे 4/9 होईल. पाय एमची व्हॅल्यू ही आहे, परंतु एम स्क्वेअरची व्हॅल्यू 4/9 होईल आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे 5. देअरफॉर वाय इक्वल टू 2x/3 प्लस ऑर मायनस, येथे मल्टिप्लिकेशन आहे, 9 कॅन्सल होतील, 4 + 5. देअरफॉर वाय इक्वल टू 2x/3 प्लस ऑर मायनस, हे 9 होतील, 9चं स्क्वेअर रूट 3 मिळेल. बरोबर आहे. 4 + 5 9, 9चं स्क्वेअर रूट 3. आपण काय करू, 3ने मल्टिप्लाय करू इक्वेशनला, म्हणजे हे 3 कॅन्सल होतील, 3ने मल्टिप्लाय करू, मल्टिप्लाय बाय 3 बोथ साईड, म्हणजे प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय होईल, बोथ साईड इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं आहे 3ने. 3y इक्वल टू 3ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे 3 कॅन्सल होतील, येथे 2x होईल आणि 3ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे 9 होतील. देअरफॉर 2x या साईडला आणू आपण, -2x, हे प्लस 3y इक्वल टू प्लस ऑर मायनस 9. बरोबर आहे. पहा इथे मायनस साईन कॉमन काढलं तरी चालेल, मायनस साईन कॉमन काढलं तर x पॉझिटिव्हमध्ये येईल, म्हणजे 2x होतील, हे -3y होतील इक्वल टू प्लस ऑर मायनस 9. मायनस साईन कॉमन काढला, इकडे पास केला, तर इकडे प्लस ऑर मायनस असल्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. हे इक्वेशन आपल्याला मिळणार आहे. 2x - 3y इक्वल टू प्लस ऑर मायनस 9. हे दोन इक्वेशन्स आहेत. 2x - 3y इक्वल टू 9 आणि 2x - 3y इक्वल टू -9. हे दोन लाईनचे इक्वेशन आहेत. दोन टँजंटचे हे इक्वेशन आहेत, एक प्लसमध्ये एक मायनसमध्ये. बरोबर आहे. दीज आर दी इक्वेशन्स ऑफ रिक्वायर्ड टँजंट्स. पुढे सेंटेन्स लिहा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. टँजंटला ही लाईन परपेंडिक्युलर आहे. सोल्युशन. तर आपल्याला टँजंटचं इक्वेशन फाइंड आउट करायचे आहेत. इलिप्सचं इक्वेशन हे आहे. गिवन इक्वेशन ऑफ इलिप्स इज, क्वेश्चन नंबर 6 प्रमाणेच आहे. येथे परपेंडिक्युलर दिलेली आहे ही लाईन या टँजंटला. गिवन इक्वेशन ऑफ इलिप्स, क्वेश्चन नंबर 6 प्रमाणेच आहे. येथे पण लाईन परपेंडिक्युलर आहे टँजंटला. इक्वेशन आहे x² + 4y² इक्वल टू 20. 20ने डिवाइड करू आपण, म्हणजे x²/20 होईल प्लस 4y²/20 इक्वल टू 20/20. हे 1 होतील. बरोबर आहे. आणि हे 4 5 होतील. म्हणजे हे इक्वेशन आपण कसं लिहिणार, x²/20 प्लस y²/5 इक्वल टू 1. हेच इक्वेशन या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे, कारण जनरल फॉर्म्युला कम्पेअर करता येण्यासाठी. कंपेअरिंग विथ x²/a² प्लस y²/b² इक्वल टू 1, we get a² इक्वल टू 20, b² इक्वल टू 5. स्लोप ऑफ गिवन लाईन, दिलेल्या लाईनचा स्लोप काढून घेऊ. स्लोप ऑफ गिवन लाईन, स्लोप ऑफ गिवन लाईन, लाईन आहे 4x + 3y इक्वल टू 7. बरोबर आहे. स्लोप किती येईल, इज -a/b, म्हणजे -a म्हणजे xचा कोइफिशियंट 4 आणि b म्हणजे yचा कोइफिशियंट 3, -4/3 स्लोप येणार आहे. बट this line perpendicular to tangents, required tangents. Therefore slope of tangents, त्या दोन टँजंटचा स्लोप किती असेल, इज, याचा रेसिप्रोकल 3/4, परंतु साइन अपोजिट मायनसचं प्लस होईल. स्लोप हा मिळेल आपल्याला. स्लोप माहिती आहे, a² b² व्हॅल्यू माहिती आहेत. तर फॉर्म्युला हॅविंग स्लोप m, टँजंटचा फॉर्म्युला. देअरफॉर इक्वेशन्स ऑफ टँजंट्स हॅविंग स्लोप m, हॅविंग, इथे m इक्वल टू करा, स्लोपला
ने इंडिकेट करा 3/4 हॅविंग स्लोप m r. इक्वेशन्स काय मिळतील? y = mx प्लस ऑर मायनस a²m² आणि प्लस b². व्हॅल्यू पुट करू. देअरफॉर y स्लोप किती आहे? 3/4 x प्लस ऑर मायनस a² ची व्हॅल्यू 20, mचा स्क्वेअर, याचा स्क्वेअर करायचा आहे. स्लोप एवढा आहे 9/16 होतील. स्लोपचा स्क्वेअर 9/16 आणि प्लस b² व्हॅल्यू आहे 5 प्लस 5. हे सॉल्व करू. देअरफॉर y = 3x/4 प्लस ऑर मायनस दोन्ही नंबरला 4 ने डिवाइड करू तर हे 4 होतील आणि हे 5 होतील. 20 आणि 16ला 4 ने डिवाइड केला आपण, हे 4 होतील, हे 5 होतील, 45 होतील आणि /4. इथे काय होईल? 45/4 बरोबर आहे. 45/4 आणि हे प्लस 5 आणि प्लस 5. देअरफॉर y = 3x/4 प्लस ऑर मायनस, हे कॅल्क्युलेशन करू आपण. क्रॉस मल्टिप्लिकेशन 45 प्लस 20 होतील, क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि /4. देअरफॉर y = 3x/4 प्लस मायनस हे ॲडिशन 65 आणि /4. देअरफॉर y = 3x/4 प्लस मायनस 4चं स्क्वेअर रूट मिळेल आपल्याला. हे असेच राहू देऊ. 65 स्क्वेअर रूटमध्ये 4चं स्क्वेअर रूट 2. ज्याप्रमाणे 4चं 2 मिळत आहे त्याप्रमाणे 65चं पॉईंटमध्ये येईल. ते आन्सर नाही काढायचं आपण, हे असंच राहू देऊ. देअरफॉर हे इकडे आणले तर -3x/4 होतील. हे मायनस y प्लस y, हे इकडे मायनस येतील, प्लस y = प्लस ऑर मायनस रूटमध्ये 65/2 आहेत. 4 ने मल्टिप्लाय करू आपण इक्वेशनला. मल्टिप्लाय बाय 4 बोथ साईड. देअरफॉर म्हणजे -3x होतील, 4 ने मल्टिप्लाय करायचं आहे प्रत्येक टर्मला, प्लस 4y होतील आणि = 4 ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे काय होतील? y √65/2 आहेत. याला 4 ने मल्टिप्लाय करू. 2 ने हे 4 कॅन्सल होतील, येथे 2 होईल म्हणजे 2√65. येथे मल्टिप्लाय केल्यामुळे 2 होईल, प्लस ऑर मायनस 2√65. 4 ने मल्टिप्लाय केलेला आहे म्हणजे 2 कॅन्सल होतील, येथे 2 येईल. बरोबर आहे. मायनस कॉमन काढला तरी चालेल. हा मायनस इकडे गेला, प्लस मायनस असल्यामुळे मायनसचा विचार नाही केला तरी चालेल. हे मायनस कॉमन काढू म्हणजे 3x होईल. मायनस कॉमन काढला तर हे -4y होतील, = इकडे प्लस ऑर मायनस 2√65. या दोन टँजन्ट्स हे असतील त्या दोन टँजन्टचे इक्वेशन्स. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.